नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सोयाबीनची दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे, कोणत्या औषधांचा वापर करायला पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये सर्वदूर बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, रिमझिम पण पाऊस चालू आहे। तर अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे 80 ते 90% शेतकऱ्यांचे सोयाबीनचे प्लॉट जवळपास गुडघे लेवलपर्यंत आलेले आहेत। आता तुम्ही पाहू शकतायत या प्लॉटची हाईट किती झालेली आहे, तुमच्या लक्षात येईल। शेतकरी बांधवांनो, सोयाबीनसाठी आपल्याला दुसरी फवारणी जी आहे आता बऱ्यापैकी जसंही आपल्याला उघाड मिळाल्यानंतर आपल्याला फवारणीला चालू करावं लागतो, कारण की बऱ्यापैकी आता इथं तुम्ही पाहू शकता इथं कीटक पण पानावरती आळीनं वगैरे बऱ्यापैकी डंक वगैरे पण हाणलेलं आहेत। तर अशा संदर्भात हे तुम्ही पाहू शकतात आळी वगैरे आपल्या पिकावरती दिसत आहे। तर आपल्याला या सिच्युएशनमध्ये जास्तीत जास्त फुलं लागावे आणि आपल्याला फुलाची एक फुलाची सेटिंग फळामध्ये पण होई आणि रोगराई पण येऊ नये। खास करून इथं आता आमच्या शिवारामध्ये इकडे जर पाहिलं तर कुठंच आपल्याला येलो मोजॅक व्हायरस किंवा पिवळेपणा पडणे असं काही इफेक्ट जाणवत नाही। तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला कोणते औषधं परफेक्टली टाकायला पाहिजे त्या औषधाचे नावं तुम्हाला मी कळवणार आहे, जे की आम्ही दरवर्षी त्याचा वापर करत असतो आणि त्याचं 100% आम्हाला फुलाच्या अवस्थेमध्ये त्याचे रिझल्ट पाहायला मिळतात। आणि त्याचं कुठे ना कुठे बऱ्यापैकी पाऊस बी जर कमी जर झालं आणि समजा पाऊस जास्त बी जर झालं तर तशा सिच्युएशनमध्ये औषधांचे त्याचे रिझल्ट येतात। तर अगदी 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात। पानामधली काळुकी असेल, काडी असेल किंवा तुमचं फुलाचे एक गाभा असेल किंवा अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे फुटव्याची जी उंची जी पुढे मागे जी आपल्याला पाहायला जी मिळते, तर ते फुटवे एक समान होऊन आपल्याला फुलं जास्तीत जास्त कसे पाहायला मिळतील। तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो, पहिलं आहे प्रोडक्ट तुम्ही टाटा बहार घेऊ शकतायत किंवा त्याच्याऐवजी ब्लूम म्हणून आता आम्ही सहजासहजी जास्त करून जैविकचं प्रोडक्ट आहे ब्लूम म्हणून ब्लूमचा वापर करत असतो। 1 लिटर पाण्याला 3 ml असा डोस आहे त्याचा। तर तुम्ही ब्लूमचा वापर करत चला। सोबतच शेतकरी बांधवांनो, 45 आणि 50 दिवसाच्या दरम्यान जर सोयाबीनचे प्लॉट जर आपले असतील तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला झिंक पण घेणं खूप गरजेचं आहे। झिंकचा जर वापर जर केला तर कारण की फुलावस्थेमध्ये झिंक या अन्नद्रव्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल आपल्याला पाहायला मिळतो, कारण की कुठंतरी फुल सेटिंग व्हायला जास्तीत जास्त फुलं काढून द्यायला एक फुलाची सेटिंग फळामध्ये करायला त्याचा खूप मोठं वापर आपल्याला पाहायला मिळत असतो। म्हणून ग्लूमसोबत झिंकचा पण वापर करत चला। चिलेटेड झिंक तुम्ही 0.5 ग्राम, जे की नॅनोमध्ये वगैरे बरेचसे कंपन्याच्या आज मार्केटमध्ये आलेले आहेत, 0.5 ग्राम पर लिटर पंपाला घेत चला। जर आपलं पंप 20 लिटर पंपाचं जर असेल तर 10 ग्राम, 15 लिटर पंपाचं जर असेल तर 7.5 ग्रामपर्यंत पण तुम्ही झिंकचा वापर करू शकतात। त्याच्यासोबतच तर आळी नियंत्रणासाठी कीटकनाशक कोणतं घ्यायला पाहिजे, तर आम्ही जे आहे आळी नियंत्रणासाठी कीटकनाशक सहजासहजी शेतकरी बांधवांनो, पहिल्या फवारणीला आम्ही इमामेक्टिन बेंझोएट हे कीटकनाशक घेत असतो। दुसऱ्या फवारणीसाठी आम्ही क्रोम म्हणून एक कीटकनाशक आहे त्याचा तर वापर करत असतो, नाहीतर त्याच्याऐवजी शेतकरी बांधवांनो क्लोरिफायरिफॉस किंवा सायपरमेथ्रिन हे 2 कंटेंट मिळणारं आम्ही कीटकनाशक घेत असतो। कारण की पहिल्या फवारणीमध्ये आम्ही सहजासहजी जी मच्छर असेल, चिरट असेल, गोंगाईन असेल किंवा पांढरी माशीसाठी बरेच शेतकरी घेत नाहीत। ज्या शेतकऱ्यांनी ते औषध वापर केले नाही त्यांनी सायपरमेथ्रिन क्लोरिफायरिफॉसचा वापर करावा, किंवा पहिल्या फवारणीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लोरिफायरिफॉस सायपरमेथ्रिन घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी ॲम्प्लिगो किंवा तुमचं हे अलिका दोन्हीपैकी एक कीटकनाशक सिलेक्ट करावं, किंवा त्याच्याऐवजी पेस्टोइड। आम्ही तर शेतकरी बांधवांना आता सध्याला इथं क्लोरिफायरिफॉस आणि सायपरमेथ्रिनचा वापर करणार आहेत, तर तुम्ही तशा ठिकाणी ॲम्प्लिगोचा वापर करत चला। ब्लूम आलं, झिंक आलं, ॲम्प्लिगो आणि सोबतच शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं, बरेच शेतकऱ्यांची दुसऱ्या फवारणी झाल्यानंतर तिसरी फवारणीला कमीत कमी 20 ते 25 दिवस लागत असतात। तर त्या दरम्यान पानामध्ये जी रोगप्रतिकारशक्ती किंवा बुरशीजन्य रोग आपल्याला पाहायला मिळतात, कुठेतरी आपल्याला करपा किंवा गिरवा असे बरेचसे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही सल्फर आणि ट्युबॅक्युनोझल मिळणारे जे काही बुरशीनाशक, कॉन्टॅक्ट आणि सिस्टॅमिक असणारं बुरशीनाशक जे आहे त्या बुरशीनाशकाचा वापर करत चला। त्याचं 100% आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात। हे 4ही प्रोडक्ट तुम्ही एकत्र मिक्स करून सोयाबीन पिकावरती दुसरी फवारणी करण्यात यावी। हे फवारणी केल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलं पण पाहायला मिळतात। खाल्ल्या बुडापासून तर शेंड्यापर्यंत जेवढे काही फुलं जे आहेत 100% त्याची सेटिंग होत असते। तर तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो, इथं आपल्याला फुलं आता बऱ्यापैकी 20 ते 30% प्रमाणामध्ये इथं फुलं पाहायला मिळतात।
तर अशा सिच्युएशनमध्ये जसंही उघाड मिळाली की आपण इथं फवारणी घेणार आहेत. आज जवळपास गुडघ्या लेवलपर्यंत पण हाईट झालेला आहे, परंतु अशा सिच्युएशनमध्ये आपण नायट्रेटवालं टॉनिक वगैरे इथं देणार नाहीत. म्हणून सहजासहजी शेतकरी बांधवांनो तिथं तुम्ही पण चुकू नका, 100% तिथं वापर करत चला. खूपच शेतकऱ्यांची जर वाढ जर अतिरिक्त जर होत असेल तर याच फवारणीमध्ये तुम्ही 05234 सारख्या औषधांचा तुम्ही वापर करून 100% तुम्ही वाढ थांबून जास्तीत जास्त फुटवे आणि फूल पण आपल्याला पाहायला मिळतील. तर तशी सिच्युएशन तुम्ही पण त्या औषधामध्ये घेत चला. शेतकरी बांधवांनो, आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे, जेणेकरून अधिक माहिती पाहिजे असेल तर मोबाईल नंबर आहे 82 75 20 61 53. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून पण आपल्या प्लॉटची माहिती पण घेऊ शकतात आणि संपूर्ण डिटेल्स आपापल्या प्लॉटच्या सिच्युएशननुसार पण तुम्ही प्लॉटचे फोटो वगैरे पाठवून तसं मी तुम्हाला औषधांचं शेड्यूल पण तुमच्याशी कळवू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.